महाराष्ट्रामध्ये मागील 24 महिने मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन सतत चर्चेत राहिलं. मराठा आरक्षणासह इतर प्रश्नांवरती आंदोलन झालं आणि मागील 2 सप्टेंबरला एक GR काढला. त्या GRची काय फलश्रुती आहे वगैरे हे याची माहिती आता पुढं येतच राहील. मात्र मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाची फसवणूक केली असा आरोप काही मराठा आंदोलकांकडून केला जात आहे. याच्यामध्ये काहीतरी आर्थिक व्यवहार आहेत, त्यांना पैसे पुरवले जात आहेत, अशी देखील सातत्याने चर्चा समोर येत आहे. याच अनुषंगाने बोलण्यासाठी मराठा आंदोलनामध्ये सतत सक्रिय असलेले नितीन कदम माझ्यासोबत आहेत. सत्ताकारांमध्ये स्वागत आहे. तुमच्या फेसबुकवरच्या ज्या पोस्ट आहेत त्या सतत चर्चेत आहेत. नेमके काय तुमचे निरीक्षण आहेत या मनोज जरांगे पाटलाच्या विरोधामध्ये बोलणाऱ्याबद्दल आणि पोस्ट करणाऱ्यांबद्दल? संघर्षयुद्ध मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस आंदोलनाला बसले, ज्यावेळेस हा प्रकार सुरू झाला आणि त्या आंदोलनामध्ये त्यांना आपण नेता मानलं, सकल मराठा समाज असेल, मराठा क्रांती मोर्चाने त्यांना नेता मानलं. नेता मानल्याच्या नंतर त्याच्यासोबत जे स्वयंघोषित टोपीवाले संघर्षयुद्ध होते ते त्यांच्या खांद्याला लावून पळाले, आम्ही ते मान्य करतो. पण त्यांना अचानक असं काय सुचलं की त्यांनी विरोध करणं सुरू केलं. त्यांना कुठलं आमिष भेटलं, त्यांना कुठून पैसे भेटले, काही गोष्टी आमच्या कानावर आलेल्या आहेत. पण त्यांच्यासाठी मी एक गोष्ट विशेष करून सांगू शकतो की जरांगे पाटलांनी मंत्रालयामध्ये फोन करून सांगितलं, हा संघर्षयुद्ध स्वयंघोषित जो आहे तो माझा कार्यकर्ता आहे, त्याला काय गरज पडली तर द्या, त्याला मदत करा. कलेक्टर ऑफिसला सांगितलं, SP ऑफिसला सांगितलं, CP ऑफिसला सांगितलं, कामाधंद्याच्या संदर्भात हां माझ्या माणसाला मदत करा. काही समाजाचे काही प्रश्न असतील त्या संबंधित जर हा माणूस आला स्वयंघोषित संघर्षयुद्ध, याला तुम्ही सहकार्य करा. ठीक आहे. दुसरा मुद्दा, हा जो स्वयंघोषित जो संघर्षयुद्ध आहे टोपीवाला, याने मनोज दादांना एक विनंती केली की कंपनीमध्ये असा इश्यू चालू आहे, तर आपल्या समाजाची मुलं आहेत यांना आपण मदत करण्यासाठी एक फोन करा दादा. दादांनी लगेच फोन केला. दादांनी फोन केल्यानंतर समाजाच्या मुलांना एकही रुपयाचा फायदा झालेला नाही, नोकऱ्या मिळालेल्या नाही. ते मुलं आज पण हॉटेलमध्ये वेटरकीचं काम करत आहे, भांडे घासत आहे आणि स्वयंघोषित संघर्षयुद्धांनी 300 ते 400 लोकांचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे. त्यामागे त्यांना कमीत कमी मी किमान एक सांगू शकतो की 4 ते 5 लाख रुपये महिना त्यांना इन्कम चालू झालेली. आणि मनोज दादांच्या पाठीमागे या स्वयंघोषित संघर्षयुद्धाने कुठून 1 लाख, कुठून 2 लाख, कुठून 5 लाख अशी मदत घेऊन कोटींनी माया जमवलेली आहे. तरीसुद्धा हा स्वयंघोषित संघर्षयुद्ध टोपीवाला संघर्षयुद्ध मनोज दादा जरांगे पाटलांना विरोध करतोय. याचं कारण हा सांगू शकतो, स्वयंघोषित संघर्षयुद्ध. दुसरा मुद्दा, जे फार्म हाऊस आहे इथं हा स्वयंघोषित संघर्षयुद्ध जर यांनी माया जमवलेली आहे, तर याच्यासोबत तो चाटोरीकर धामोरीकर कोणीतरी आहे, तो हे दोघं चांडाळ चौकडी असतं हे. आणि तो जरांगे पाटलांसोबत राहून जे तथाकथित जे स्वयंघोषित संघर्षयुद्ध होते यांना जो फायदा झाला. आणि कोचिंग क्लासेस असोसिएशनचा जो प्रदेशाध्यक्ष भाजपाचा हुरडा पार्टीवाला, याच्या फार्म हाऊसवर, हुरडा पार्टीच्या फार्म हाऊसवर बसून यांनी BJPचे जे आहेत मंत्री यांच्यासोबत काय वाटाघाटी केली. त्यापेक्षा असं समाजाने तुम्हाला भरभरून दिलं होतं ना, मला काय दिले 10-20 लाख रुपये, त्यासाठी तुम्ही विकले गेले का, हा माझा प्रश्न आहे एक समाजाचा घटक म्हणून. आणि हे स्वयंघोषित जे संघर्षयुद्ध आहेत त्यांच्यासोबत कोण तो साटोरीकर वगैरे वगैरे, आणि तो फ्रॉड क्लासेसवाला, तो हुरडा पार्टीवाला, हे सगळे फ्रॉड लोक आहे, हे भामटे लोक आहेत. यांना एक 2-5 लाख रुपये भेटले तरी विकायला बसले, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि दुसरी गोष्ट एक अशी आहे की जरांगे पाटलावर तुम्ही आरोप करताय, तुमच्याकडे काही पुरावा आहेत का? जरांगे पाटलांनी 800 कोटी घेतले, 500 कोटी घेतले, अशा ह्या 800 आणि 500 कोटीच्या गोष्टी कोणी करायला पाहिजे? अंबानी, अदानी ह्या लोकांनी करायला पाहिजे, टाटा बिर्ला वगैरे. हे तुम्ही जरांगे पाटलावर आरोप लावतोय. जरांगे पाटलांनी समाजासाठी त्याग केलेला आहे, लाट्या खाल्ल्या, रक्त सांडलं. जरांगे पाटलासोबतच आपल्या ज्या आंतरवालीच्या काही महिला होत्या त्यांनी सुद्धा आपल्या रक्त सांडलेलं आहे आणि त्यांनी साथ दिली जरांगे पाटलांना. जरांगे पाटील जर असे खोटे असते तर ह्या महिलांनी साथ दिली असती का? आपण एक पत्रकार म्हणून आपल्याला पण एक प्रश्न करतो. ह्या महिलांनी, त्या आंतरवाली गावांनी, पूर्ण बीड जिल्ह्यानी आणि संपूर्ण महाराष्ट्रानेच नाही, पानिपतमधले जे मराठे आहे आपले रोड मराठे, हे सुद्धा जरांगे पाटलांना अत्यंत विश्वासू मानता, त्यांना दैवत मानताय. त्यांच्या घरातसुद्धा आता जरांगे पाटलांचे फोटो आहे. या सगळ्या लोकांनी जर जरांगे पाटील जर फ्रॉड असते आणि इतर खोटं बोलत असते आणि यांना जर पैसेच कमावचे असते, या सगळ्या लोकांनी मानलं असतं का? दुसरं बघितलं तर तुमच्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यात महानगरपालिकेमध्ये ज्या लोकांनी मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनावर टीका टिप्पणी केलेली आहे, त्याच लोकांसाठी या मराठा संघटनाच्या लोकांनी
पैसे घेऊन प्रचार केला किंवा शांत बसले किंवा काही लोकांना सांगितलं की त्याला कशी मदत करा, याच्या संदर्भातल्या देखील तुमच्या पोस्ट आहेत. मी स्पष्ट बोलतो आणि मी नाव घेऊन बोलतो, कारण मला कोणाची भीती नाही आहे. आणि मी पहिल्यापासून गेली 26 वर्ष झाले मी सकल मराठा समाजासाठी काम करतो आहे. नंतर मराठा क्रांती मोर्चा आला, मी छावा संघटनेचं काम केलं. मी स्वतः आता एक छावा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे. माझ्या माहितीप्रमाणे आणि मी डोळ्यांचे बघितलं की जे हे कथाकथित जे फार्म हाऊस आहेत आपल्या इथं, जसं आता एक उदाहरण देऊ शकतो, जसं अमेरिकेतलं जे आहेत इप्स्टीन फाईल, तसं एक आपल्याकडं एक फार्म आहे, तिथं काही घटना घडलेल्या आहे. झरांगे पाटलांना सकल मराठा समाजाला, मराठा समाजाच्या ज्या आपल्या महिला आहेत, ताई, आपल्या आई बहिणी ताई ज्या आहेत, त्यांना जो शिव देणारा बाळासाहेब सानप आहे, या सानपकडून हे त्रिकूट आहे, त्रिकूट, आणि तो हुरडा पार्टीवाला जो आहे तथाकथित, आणि दुसरा एक स्वयंघोषित संघर्ष योद्धा, आणि तिसरा एक साठवरीकर, या तिघांनी माझ्यासहित समाजाच्या बांधवांना हुरडा पार्टी म्हणून तिथं बोलवलं. कुठं? तर फार्म हाऊसला. तिथं गेल्यानंतर कळालं की ज्यावेळेस हा बाळासाहेब सानप तिथं आला, या बाळासाहेब सानपनी आपल्या समाजाच्या आया बहिणींना शिव्या दिल्या होत्या, झरांगे पाटलांना शिव्या दिल्या होत्या, आणि एकदम कडाडीचा ज्यांनी विरोध केला होता, असा ज्यावेळेस बाळासाहेब सानप आला त्यावेळेस मी त्याला विरोध केला. त्यावेळेस सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या. यांनी त्या बाळासाहेब सानपकडून 5 लाख रुपये घेऊन की तुमच्या मिसेसला मी मराठा मतदान कसं पाडून देऊ आणि कसे प्रयत्न करू शकतो आणि कसं मदत तुम्हाला करू शकतो असं बोलले. त्यावेळेस मी त्यावेळेस विरोध केला. मला ह्या त्रिकुटाने मला विरोध केला की यांना कोणी बोलवलं, काय बोलवलं वगैरे वगैरे, या चुकीच्या गोष्टी हे लोक करत आहे. यामुळे आपण लक्षात घेऊ शकतो, छोटा मासा समजा शहर लेवलला, पण ह्या लोकांमुळे हे लोक फुटत आहे. यांना फक्त पैशाचं आमिष, त्यामुळे झरांगे पाटलावर चुकीचे आरोप करताय, असं माझं स्पष्ट मत आहे. नाही, आता तुम्ही जे पोस्ट केले त्याच्या अनुषंगाने वगैरे सगळं, तर ह्या प्रकरणामध्ये तुमच्यासारखे अनेक जण आता लिहित आहेत, लिहायला सुरुवात देखील त्यांनी केलेली आहे. तर काय तुम्ही कसं आवाहन करा? मी तरुणांना एकच आवाहन करेल की जो स्वयंघोषित जो संघर्ष योद्धा आहे, यांनी कोटीची माया जे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगेसोबत राहून कमवली, आणि तरीसुद्धा याचं जर पोट भरलं नसेल आणि हा विरोध करतोय, हा एकेरी भाषेचा उल्लेख करतोय, हा शिवराळ भाषा वापरतोय, मी मराठा तरुणांना आवाहन करेल की हा आणि तो चाटोरीकर आणि हा मांडकीकर जो आहे स्वयंघोषित प्राध्यापक, त्याला स्वयंघोषितच म्हणेल कारण मला त्याची डिग्री माहिती नाही. या तिघांना जिथं दिसतील त्यांना त्यांच्या तोंडाला काळं फासा, यांना चोप द्या. त्याशिवाय हे मराठा समाजाचं जे नाव खरं होतं आहे. अत्यंत विश्वासाने जे आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये जे लोक असतील इतर जातीचे, ते बांधव आपल्या समाजाला एक आदर्श मानतात, मराठा समाजाला एक चांगला उल्लेख करतात. ह्या अशा लोकांमुळे मराठा समाजाची बदनामी होते आहे, कुठेतरी थांबली पाहिजे. नक्कीच. आपण एक जर बघितलं ना, तर मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये जरांगे पाटलाच्या सोबत राहणारेच कुठंतरी त्यांच्यावर आता आरोप करतायत. त्यामुळं लोकांमध्ये देखील एक आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं की बाबा हे लोक जे आहेत ते हे आंदोलनामध्ये सतत सोबत होते, हे का टीका करतायत. मात्र याच्यातली दुसरी जी बाजू आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण बोलत आहेत. तसेच नितीन कदम यांनी त्या संदर्भात लिहिलं आणि मग कळालं की याच्यात कुठंतरी आर्थिक व्यवहार आहे आणि कुठंतरी हे पैसे घेऊन जरांगे पाटलाच्या विरोधात बोलत आहेत आणि यांना ऑपरेट करणारी एक यंत्रणा आहे आणि ती यंत्रणा आता चर्चेत आलेली आहे. आणि त्यामुळं या एकूणच प्रश्नाकडे आता लोक देखील कसा व्यवहार होत आहे आणि हे बोलणारे जे आहेत हे कसे पेड आहेत किंवा पैसे घेऊन कसे बोलत आहेत ही देखील माहिती समोर आली. त्याच्यामुळं कुठंतरी जो संभ्रम निर्माण झाला होता की सोबतचेच असणारे जे आहेत ते का टीका करतायत, त्याच्यामुळे ही माहिती पुढं आल्यामुळं कुठंतरी हा संभ्रम मला वाटतं की दूर झाला आहे. आणि आता आगामी काळामध्ये हे प्रकरण नेमकं कुठल्या बाजूला जाईल, कुठलं कसं वळण घेईल हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.